करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय तुकोबऱ्यांचे शिष्य पिंपळ निर्वासी निळोबरा यांचा चार चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघेला माया घाट. तरी अभंगाद्वारे माझे निळोबारा आहे आमचे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला हा परमार्थाचा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा वारकरी संप्रदाय जर बघितला, हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत माझे ज्ञानोबाराय आहे, पहिले संत आहेत नामदेवराय आहे, दुसरे आहेत ज्ञानोबाराय आहे, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला. वारकरी संप्रदायाचे हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले तर ज्ञानोबाराय माझ्या नामदेवरायांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, तुकोबारायांजवळ आहे वैराग्य, माझ्या नाथ बाबांकडे आहे शांती आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. जसं प्रेम, ज्ञान, वैराग्य, शांती आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाची जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी जीवनाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं आणि किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं दूध प्यावं, नामदेव हाती दूध प्याला. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. आता संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानोबा तुकोबाचं आपण इथे सुंदर मंदिर बांधले बघा, त्या ज्ञानोबऱ्यांजवळ इतकं ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांच्या ज्ञानाचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. आणि संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला फक्त प्रत्येकाला ज्ञान देण्याकरता आलेले आहेत. म्हणून जीवन जगत असताना माझे ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येकाने जीवनामध्ये एक तरी गुरु केला पाहिजे. कारण का गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. मग जीवन जगताना तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर लोक तुम्हाला नमस्कार करतात. तुम्ही अज्ञानी असाल तर तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगलही करतात. बघा, एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता, त्याच्या बापानं थोडीशी घेतली, कळतं ना तुम्हाला, बिस्लरी नाही बरं, हा घेतली, त्याच्या बापानं थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा म्हटले फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. हेच ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये अवताराला आलेत. आता संप्रदायाचा तिसरा गुण म्हणजे शांती. ही शांतीची जर गाठ घ्यायची असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? कुठे? कारण तुम्ही ज्या नाथषष्ठीच्या निमित्ताने सप्ताह करता, तुमचं सप्त्याचं कारणच तेच आहे. काय? संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीच्या निमित्ताने शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. एक माणूस म्हटला, महाराज शांतीची गाडी घ्यायला एवढ्या लांब पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांता. म्हटलं तुमच्या गावातली कामाची नाही काय? म्हणून शांतता जर शिकायची असेल तर माझे नाथ महाराज, इतकी शांतता यवडंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एक मनुष्याने ठरवलं, नाथ बाबांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली, आपण नाथ महाराजांची शांतता भंग करायची. बरं काय केल्यावर शांतता भंग होईल? म्हणून त्यानं महाराजांची सगळ्यात जास्त राग कशामुळे येतो? अंगावर थुंकलं की राग येतो. त्याने ठरवलं, नाथ महाराज आले, यानं पान खाऊन महाराजांच्या अंगावर थुंकला. अपशकुन झाला. महाराज गंगेवर स्नानाला गेले.
पुन्हा आले, पुन्हा हा पान खाऊन थुंकला. असं करता करता 108 वेळा येऊन अंगावर पान खाऊन थुंकला. पण माझ्या अंगावर कोण थुंकते हे वरती मान करून सुद्धा बघितलं नाही. शेवटी पान चावणारा कंटाळला, नाथ बाबांच्या जवळ आला आणि सांगितलं, महाराज मला माफ करा, मी तुमच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकलो, पण माझ्या अंगावर कोण थुंकतंय हे वरती मान करून बघितलं नाही. महाराज इतकी शांतता. महाराज म्हटले, बाबा तुझ्यामुळे मी आज खूप धन्य झालो. म्हटले थुंकल्यामुळे? म्हटले हो. म्हटले असं कसं? महाराज त्यानं सांगितलं, तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला त्या गंगामाईचं गोदामाईचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्यानं चालताना चुकून जर एखादा मनुष्य गाडीतून आपल्या अंगावर थुंकला, आपण त्याला गाडी आडून मारतो. इतकी आपल्याजवळ शांतता आहे ना. आणि हीच शांतता माझे नाथबाबा शिकवतात. नाथबाबा गंगेवर स्नाना करता गेले. एक विंचूक पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं, म्हणून महाराजांनी त्याला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्यानंतर तो वाचवल्याबद्दल लगेच थँक्यू म्हणाला का? त्याचा स्वभाव काय आहे? खेड्यातली माणसं, त्याचा स्वभाव आहे नांगी मारणं. त्यानं नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं या परत वाचवावं. परत महाराजांनी त्याला हातावर घेतलं. त्याने पुन्हा महाराजांना नांगी मारली. एक मनुष्य म्हटला, महाराज अहो तो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठं कळतं तुम्ही त्याला वाचवताय? अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ बाबा म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, समोरचा मनुष्य जर वाईट वागतोय, मग त्याच्यासारखं आपण वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला हो? नाथबाबा म्हणतात, तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका. एक दिवस तो त्याच्या जीवनामध्ये बदल करेल. ही शांतता माझे नाथ बाबा तुम्हाला मला शिकवतात. आणि म्हणून माझे नाथ बाबा गेले ते कुठल्या दिवशी? तर षष्टीच्या दिवशी. ऐका, नाथ बाबांच्या जीवनामध्ये षष्टी तिथीला अनन्य साधारण असं महत्व होतं. त्यांनी जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी सगळी षष्टी तिथीच्या दिवशी. म्हणून नाथ महाराजांनी ठरवलं का मी माझा दिवस सुद्धा षष्टी तिथीच्या दिवशी ठेवणार. आता षष्टी तिथीचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले, सगळ्यांनी बाबाच्या अंत्ययात्रे करता चला. सगळी पंडित मंडळी आली, ब्राह्मण मंडळी आली, तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. आणि मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला, का रे, हा नाथ महाराज जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धला यानं प्रथम हरिजनांना भोजन दिलं, नंतर आपल्याला, आणि मरता मरता मात्र याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे त्या पंडितांचं वाक्य ऐकलं बरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तडात तड तोडून टाकल्या. सांगितलं, हे पंडितांनो, मी नंतर मरेल, पण तुमच्या खांद्यावर मात्र येणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. ठरवलं होतं षष्टी तिथीलाच मरायचं, कारण काळ संतांच्या हातामध्ये होता. 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली आणि त्या षष्टी तिथीला सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सांगितलं आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत गेले, सगळ्यांनी अंत्ययात्रे करता चला. ब्राह्मण लोकांनी सांगितलं, अरे तुझा बाप कसला मरतो? मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून तो तुड्या मारून पळतो, आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. त्यानं सांगितलं, पाया पडतो तुमच्या, एकदाच चला, परत येऊ नका. विनंती केली. सगळी ब्राह्मण मंडळी आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. गावच्या वेशीपर्यंत अंत्ययात्रा गेली आणि एक म्हातारी आजी आपल्या नातीला पहिल्याच मुळाला तिच्या सासरी पोचवायला चालली होती. नाथ बाबांची अंत्ययात्रा बघितली. ती म्हातारी म्हणते, या मेल्याला काही आजच मरायला सुचलं? माझी नाथ सासरी चालली आणि मेल्यानं रस्त्यातच अपशकुन केला. त्या आजीचं वाक्य ऐकायला बरोबर नाथ महाराजांनी अंगावरच्या दोऱ्या तडात तड तोडल्या. सांगितलं, आजी, माझ्या जाण्याने तुझ्या नातीच्या संसाराला जर अपशकुन होणार असेल, मी आत्ता मरत नाही, मी नंतर मरतो. परत तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. परत 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली.
नाथ बाबांना वाटलं आता कोणीच आपल्याकरता येणार नाही. सकाळी सकाळी नाथ बाबा उठले, एक घट घेतला, 2 हार घेतले, त्या गोदामाई गंगामाईमध्ये गेले. एक हार घटाला अर्पण केला, एक हार त्या गोदामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. आजही आपण पैठणला जर गेलो तर तिथे माझ्या नाथ बाबांची काय आहे? जलसमाधी आहे. ज्यांच्या षष्टी तिथीच्या निमित्ताने आपण हा नामसप्ताह आयोजित करता, त्या नाथ बाबांचा अधिकार किती होता हो? कावडीने ज्या आणि म्हणून नाथ बाबा तुम्हाला मला प्रत्येकाला या ठिकाणी काय शिकवतात? ही जीवनामध्ये शांतता शिकवतात. आता वारकरी संप्रदायाचा 3रा गुण जर 4थाच गुण जर बघितला तर वैराग्य. इतकं वैराग्य का तुकोबारायांच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने यावं. पण तुकोबाराय म्हणजे पूर्वीच्या काळचे खूप मोठे श्रीमंत सावकार. पण एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जावीन चोरी करावी. आता चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्यायचं असेल तर, आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? महिला मंडळ, काय तुम्हाला कल्पना? खिडकीतून चोरी केली वाटतं. हा, खिडकीतून बघतात. यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून बघतात. चोराने खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं समजलं, आपण ज्यांच्या घरी चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता आपल्या अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना त्याच्यावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि ती 2 मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे, आईने कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी नाही त्यांच्या घरात काय असणार हो? चोर चोरी करायला आले, घरातून काही नेलं नाही, पण तुकोबारांची बायको आणि मुले उघड्यावर झोपलेली बघितली. तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती तुकोबारांच्या बायकोच्या मुलाच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडके. आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं, हे माझ्या घरचं वैराग्य. आणि म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्हाला जर चिंतन करायचंय माझं भगवान परमात्म्याचं करा. कारण का? तुम्हाला जायचंय, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जायचंय देवाच्या गावाला, जा. देवा सांगो सुख दुःख, मनातलं सुख दुःख आपण भगवंताला सांगा. बघा, हा संसार असा आहे, संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. जोपर्यंत आपण घरामध्ये आहोत, बघा, एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी जाते, मग ती त्या घरची, त्या घरामध्ये एखादी भाऊजाई येते, मग ते घर तिचं होतं. मग ज्या वेळेला ती मुलगी त्या घरी तिच्या माहेरी येते ना, तेव्हा ती 2च दिवस राहते. 3ऱ्या दिवशी आपली भाऊजाई भांडी आपटायला लागली का घरामध्ये थांबायचं? ऐकलं ना महिला मंडळ? का? जरी आपल्या बापाचं घर असलं तरी संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आता पण आलाय ना. धोंड्याचा महिना माहिती ना तुम्हाला? तुम्ही गेलते का कधी धोंड्याला? कारण सासूरवाडीला अंगठी बिंगठी, धोंडे, जेवण, भजी, कुरडया. हा, तसं आता त्या सासूबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो, या वर्षी आपल्या मुलीचं नवीन लग्न झालंय, आपण जावयाला धोंडे जेवणाला बोलू, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी चांगली अंगठी करू, जेणेकरून जावई आयुष्यभर खुश होईल आणि आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. सासरी बुवांनी पत्र पाठवलं, जावई बापू धोंडे जेवणाला या. आता जावई इतका हुशार होता, येताना धोंडे जेवणा करता आला तर आला, एकटाच आला. बरं, आल्यानंतर म्हटले आमच्या मुलीला, म्हटले नाही नाही, घरी फार काम आहेत त्याच्यामुळे तिला काही जमलं नाही, मी एकटा आलोय, काय पाहुणचार करायचंय माझंच करा म्हटले. आता शेवटी जावई आहे, काही बोलता येत नाही. लगेच सासूबाईंनी पुरणपोळी, सार, भात, भजे, कुरड्या, धोंडे बिंडे असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. जेवण झालं. सासरी बुवांनी त्याला एक ड्रेस दिला, नंतर एक सोन्याची अंगठी दिली. याने मनातल्या मनात विचार केला, कारण नवीन लग्न झालं होतं, जास्त अनुभव नव्हता. त्यानं मनातल्या मनात विचार केला, म्हटला सासूरवाडीला किती मजा आहे. म्हटला आल्यावर 5 पक्वान्नाचं भोजन मिळतं, कपडेही मिळतात, सोन्याची अंगठी मिळते. म्हटला घरी कशाला जायचं, आता म्हटला कायमचं इथंच राहून घेऊ, असा मनामध्ये त्यानं विचार केला. आता विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, सासूबाई दोन्ही टाइम, जावई म्हटलं की चांगलं चुंगलं त्याला खायला घालायची, हा जायचंच नाव घेत नव्हता. एक दिवस तो सासरा जावयाला म्हणतो, म्हणे जावई बापू तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, मी तुम्हाला बोलवलं, मला वाटलं 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस राहाल. जावई बापू घरातली माणसं तुमच्या आता आठवण काढत असतील ना. तो म्हटला तसं काही नाही मामंजी, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आपण असं करू, घरच्यांना पण सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ.
आता सासऱ्यानं विचार केला, म्हटलं हे काय जाणारं गिऱ्हाईक दिसत नाही, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तो बायकोला म्हणतो, तू सांगत होती ना जावायला बोलवा, जावायला बोलवा, आता काढ तू घराच्या बाहेर. ती म्हटली, नाही बाई, माझा जावई आहे, मी काहीच बोलणार नाही. आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, जावई बापू जायचं नावच घेत नाही. आता जावई जरी असला तर किती दिवस माणसं सहन करणार आहे. मग रात्रीच्या वेळेला दोघा नवरा बायकोने एक प्लॅन केला. म्हटले, उद्या रात्री आपण असं करायचं, उद्या रात्री तू जावया करता मस्तपैकी पाची पकडण्याचं भोजन तयार कर, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकू नको. आपण तिघजण जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार आणि मी म्हणणार, का गं भाजीत मीठ कमी टाकलं, तुला अक्कल नाही का? तू लगेच मला उलट बोलायचं. माझी अक्कल काढता का? जावई देखत मला उलट बोलता का? तू मला उलटी बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू त्या अंधारामध्ये तू काय करायचं, ती बत्ती चिमणी फुकायची आणि बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला का मी अंधाराचा फायदा घेतो आणि जावयाला कायमचा घरी पाठवतो. म्हटलं इतके सासू सासरे कंटाळले. मग रात्रीच्या वेळेला सासूबाईने आपल्या जावया करता असं पाची पकवानाचं भोजन तयार केलं आणि एकही पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. यानं पहिला घास घेतला. तो म्हणतो, का गं भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का? जावई जेवायला बसलेत ना. ती म्हटली, का हो, जावया समोर माझी अक्कल काढता का? तुम्हाला अक्कल आहे का? तो म्हटला, तू माझी अक्कल काढते. रागाच्या भरात जे मारायला उठला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला आणि ती अंधारात पळूनच गेली. आता हा बिचारा तिथंच जेवण करत होता. सासरा लगेच उठला आणि त्यानं अंधारामध्ये अशी जावयाची हिप्पी हातामध्ये पकडली आणि जे मारायला सुरुवात केली. तो म्हणायचा, हो मारू नका, मारू नका, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. तो सासरा म्हटला, आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला, असा मारला, असा मारला, गेला तसा अजून परत जेवायला आला का? जावई जरी असला, कुठे किती दिवस राहावं याला फार मान मर्यादा. संत मात्र म्हणतात, तुम्हाला जायचंय ना, जाऊ देवाची या गावा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. त्या तीर्थामध्ये तुम्ही मंदिरात जाऊन महिनाभर जरी राहिलात तर पंढरपूरचे लोक तुम्हाला म्हणतील का तुमच्या घरी जा. नाही, माझा भगवान परमात्मा असा आहे, जिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणी हाकलू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हे सगळं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा, गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि निळोबारायांनी ठरवलं, जोपर्यंत माझी गुरु वैकुंठातून मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. त्यांनी अन्न पाणी घ्यायचं सोडून दिलं. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबारे अन्न पाणी घेईना. जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला साकडं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, निळोबाराया अहो लहान मुलासारखं काय करता, तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय देवाला म्हणता, देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा. म्हटले तुला इथं कोणी बोलवलं? ऐका निळोबाराया, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय देवाला म्हणता, देवा अरे तू माझी इतकी समजूत घालतोय ना, मी तुला बोलवलंच नाही आणि मुळात मी तुला ओळखतच नाही. हा अधिकार संतांचा होता. निळा म्हणे आम्ही नोळखी जो देवा आणि तुका याचा दावा करीत सो. काय म्हणतात निळोबाराया, अरे देवा मी तुला ओळखत सुद्धा नाही, असं आपण देवाला म्हणू शकतो का? नाही, देवा आपल्या करता येणार नाही, कारण आपली भक्तीच तितकी नाही. ही भक्ती निळोबारायांची होती. कसे तरी निळोबाराय ऐकत नाही. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने आज्ञा केली, जा तुकोबाराया निळोबारायांकरता खाली जा आणि निळोबारायांना भेटून या. 42व्या दिवशी माझे तुकोबाराय वैकुंठातून निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा माझे निळोबाराय तुम्हाला मला दाखवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितलाय, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते नेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग सांगितला, वेद मार्गे मुनी गेले, त्यांचे मार्गी चाललो
ज्या मार्गाने संत महात्मे गेले ना त्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे निळोबाराय म्हणतात, संतांनी दाखवलेल्या वाटेने जर गेलात, जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. अभंगाचे घोड वाजव केली पायवाट उल्लंघिला माया घाट. निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरुनी तुमच्या माझ्या सर्वांकरता ही परमार्थाची पायवाट सोपी केली. केली पायवाट. मग ही परमार्थाची पायवाट संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, ब्राह्मणाला सांगितलं मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना, त्या पुढच्या हुशार बाई का ती काय म्हणते माहितीये, माझ्यासारखी शहाणी आपल्या सगळ्या हिंगण गावात नाही. ते कुणाचंच ऐकत नाही. ती ब्राह्मणाला म्हटली, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष मंडळी. कुणी सांगितलं, ब्राह्मणाने. बरं, मग ती म्हटली पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी म्हणजे आमच्या करता काहीतरी असेलच ना, तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय असं म्हटलं. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात तो ब्राह्मण उठला, त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं, बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसता. असं काही करू नका. हे फक्त जे ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय आहे. म्हणून जीवनामध्ये कधीतरी कुणाचं ऐकायचं. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, अहो किती सासूला त्रास देता. ती म्हटली, मी अजिबात सासूला त्रास वगैरे देत नाही. अहो मग सकाळपासून करता काय. ती म्हटली, मी व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून नवीनच व्यायाम. ती म्हटली, खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सासको अंदर लो सासको बाहेर छोडो, सासको अंदर लो सासको. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात, बाबा न श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला काही कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. कारण का, संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला उपदेश करण्याकरता आलेत. आता तरी पुढे इथून पाठीमागे नसेल केलं देवाचं चिंतन, संत महात्मे म्हणतात इथून पुढे तरी करा. कारण त्या नामचिंतनाच्या जोरावर निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरुने काय केलं माहितीये, उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मायेचा घाट पार केला. बघा, कुठलाही रस्ता म्हटला, कुठेही जर जायचं म्हटलं तर एखादा अवघड घाट पार करून यावा लागतो. आता मुंबईवरून तुमच्या इकडे यायचं म्हटल्यानंतर आम्हाला खंडाळा लोणावळ्याचा मोठा घाट आहे. असे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे घाट आहेत. तसं वारकरी संप्रदायामध्ये घाट आहे तो मायेचा घाट. माया या शब्दाचा अर्थ काय, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांजेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. त्या मायेमुळे माझे भगवान महादेव एक दिवस जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना त्या मायेनं भिलिनीचं रूप घेतलं. ती लाकडे गोळा करण्याकरता आली आणि ज्या वेळेला भगवान महादेव तपश्चर्या करत होते त्या भिलिनीला बघितलं, तपश्चर्या सोडली आणि भगवान महादेव त्या भिलिनीच्या मागे पळत सुटले. मायेनं पहिली धडक कुणाला मारली माहितीये, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. गेला ब्रह्मयाचा 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 मात्रा, गेला ब्रह्मयाचा ब्रह्मयाचा
शंकराला धडक मारिली. शंकरा दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्याच्या डोक्यामध्ये होती त्या ब्रह्मदेवानं काय केलं, आपल्या स्वतःच्या एका मानसकन्येच्या अभिलाषा धरली. माझे नाथ बाबा म्हणतात, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. एका मुलीची अभिलाषा धरल्यामुळे ब्रह्मदेवाची तर मातीच करून टाकली. आपण एकमेकांना समोर वारकरी माणसं समोर जर भेटलो, कोण म्हणतं जय हरी, कोण म्हणतं रामकृष्ण हरी, कोण जय श्रीराम म्हणतं, पण कोणीतरी जय ब्रह्मदेव असं म्हणतं का? ब्रह्मदेवाचं लोक नाव घेत नाही. केला ब्रह्मयाचा, माईनं ब्रह्मदेवाची परमातीच करून टाकले. तिसरं इंद्रचंद्रासी दरारा. इंद्रानं काय केलं, आपले गुरु इंद्रानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा विनयभंग केला. गौतम ऋषींनी त्याला शाप दिला की तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलं, सारे तुझ्या अंगावर हजारो बोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडेली बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. त्या गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो बोके पडली, चंद्र काळा झाला. बघा, आजही आपण चंद्रा इतकं तेजस्वी सुंदर कोणी आहे का? इतका तेजस्वी सुंदर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी इतका सुंदर दिसतो. पण बृहस्पतीने त्याने काय केलं, आपले गुरु बृहस्पती बायको त्यांची पत्नी तारा हिला पळवले. आणि त्यावेळेला बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पण माझ्या बायकोला पळवल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर कुठला तरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे, काळा डाग आहे. चंद्र झाला काळा, बृहस्पतींच्या शापाने चंद्र काळा झाला. नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी, त्यांना सुद्धा मायेने पछाडलं. एक दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? काय नाही देवा, थोडस प्रायव्हेट आहे, माणसात नको, जरा बाजूला चला. बाजूला गेले. बोला नारदजी, काय बोलायचंय? काय नाही देवा, किती युग झाली एकटाच फिरतोय, आता असं वाटतं थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? दोनाचे चार हात झाले पाहिजे असं वाटतं. मग देव म्हटले, नारदा त्रिभुवनात फिरता, एखादी कुठे बघून ठेवली का? नाही देवा. अहो लग्न करायचं मग एखादी बघायची ना. अरे बघायची काय गरज आहे? म्हटले का? तुझ्या आहे ना, म्हटले 16,108. मग काय करू? त्याच्यातली एकच मला दे. काय? देवाच्या लक्षात आलं, याला मायेनं पछाडलं. कुठली पाहिजे? मग ते म्हटले जी पाहिजे ती घेऊन टाक. मग देवानं सांगितलं, जिच्या जवळ मी उभा नसेल ती बायको तुला बिनधास्त घे. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी, या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला, अपमान झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली तेव्हा नारद होते, आणि पाण्यातून वर आले तेव्हा डायरेक्ट नारदीच झाले. स्त्रीचं रूप आलं. आणि मग श्री, कारण देव म्हटले तुला बायको पाहिजे होती ना, माझी बायको पाहिजे होती ना, अरे आता तूच बाई हो. नारदाची नारदी केली. पुढे लग्न होऊन त्या नारदीला 60 मुले झाली. 7 नाही, 60 60 मुले झाली. पावडर टिकली, आंघोळ कपडे करता करता 60 मुलांचं बघता बघता नारदीला भजन करायला वेळ राहिला नाही, म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. आता ऐका, मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरूंनी मात्र काय केलं माहितीये? उल्लंघिला. माझ्या तुकोबरायांनी त्या मायेचा घाट पार केला. अहो तुकोबरायानं सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस जिजामाता घरात नव्हती आणि ती गावातल्या लोकांनी एक वेश्या तुकोबरायांच्या घरामध्ये सोडली. तुकोबरायांच्या जवळ गेली, नाना तऱ्हेची चाळी करू लागली. तुकोबराय देवपूजा करत होते आणि ती वेश्या तुकोबरायांच्या जवळ येताच तुकोबराने तिला हात जोडले, तिच्या पाया पडले, सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. काय सांगितलं? जाई हो तू माते, अगं माते तू विनाकारण कष्ट करू नको, तू कितीही जरी काही केलं पण आम्ही त्या मायेच्या पसाऱ्यामध्ये फसणार नाही. तुकोबरायांना सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला, पण निळोबराय म्हणतात, माझे गुरु त्या मायेमध्ये फसले नाही, तर उलट माझ्या गुरुनी काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला. साधकांनी निळोबरायांना प्रश्न केला, निळोबराया तुमच्या गुरुनी हा मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो?
तर निळोबाराय म्हणतात माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाचे हृदयामध्ये जागा द्यायची, माझ्या भगवान परमात्म्याला जागा द्या. म्हणून संत महात्मे म्हणतात आपण आपल्या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देतो, पण या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देण्यापेक्षा भगवान परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये जागा द्या. कारण का या जगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. बघा, ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानुला. क्या बात, क्या बात. त्याच मारून घोडा. कीर्तनाला गेले लोक म्हटले अजून म्हणा अजून म्हणा आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा थांबा, म्हटली का ती स्टेजवरच पळत आली आणि तिने माझा माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी माझी पिशवी. हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली, अंगातलंच गेलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक प्रकारचे अवतार घ्यायला तयार आहे आणि म्हणून संत महात्मे म्हणतात या हृदयामध्ये जागा द्यायची, माझ्या भगवान परमात्म्याला जागा द्या. हृदयामध्ये मरेपर्यंत तुमच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे काय होते. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त अशा असे करायचे, असे असे करायचे, इकडे लक्ष द्या, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय, सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कुणाला नकोय, मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. असं करता करता घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एक काही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही आणि माझ्या मुलांनी मी बांधलेल्या घराला जेसीबी लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि हाताच्या संकेतानं अशा असे करायचे आणि अशा असेच करायचे. म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून सांगताय म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला मिळाला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000 रुपये. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता नातेवाईकांकडून 50,000 रुपये घेतले. ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली, चमत्कार झाला, बाबा बोलायला लागले. मुलं जवळ आले, म्हटले बाबा अहो सकाळपासून तुमच्या हाताच्या संकेतावरून आपल्या घराचं पटांगण केलं, तुमच्या सांगण्यावरून 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबा फक्त 1 मिनिटाची वेळ आहे, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला, नक्की तुम्हाला काय सांगायचंय आणि धन संपत्ती पैसा नेमका कुठे ठेवलाय. बाबा म्हटले मुलांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली, मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले, 50,000 गेले, घरही पाडलं. याला कारण का आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला दुःख रूपी संसार आणि प्रपंच. तुकोबराय म्हणतात त्या संसारती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. म्हणून तुकोबराय म्हणतात
हृदयामध्ये आम्ही संसार प्रपंच ठेवला नाही, जी ही हरी आठविला जीवे हृदय धरिला, हृदयामध्ये आम्ही तो हरी आठवला. साधकांनी तुकोबरायांना निळोबरायांना प्रश्न केला, निळोबराया तुम्ही रात्रंदिवस हरी आठवला, त्या हरीचं चिंतन केलं, पण त्या हरीचं चिंतन केल्याचा तुम्हाला फायदा काय झाला? निळोबराय म्हणतात, माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवल्यामुळे माझ्या गुरूंनी काळाला जिंकलं. अभंगाचे तिसरे जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. निळोबराय म्हणतात, माझ्या गुरूंनी काळाला जिंकलं, माझे गुरु वरच्या भूमंडळाला गेले, वरच्या भूमंडळाला माझे गुरु गेले. वैकुंठ गमनाचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. थोडंसं फक्त तुम्हाला सांगून जाते. ज्या वेळेला जगाचा बाप तुकोबरायांना घेण्याकरता आला, सांगितलं तुकोबराया मृत्यू लोकातलं कार्य संपवा आणि आता चला वैकुंठाला. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुम्ही मला घ्यायला आलात, पण उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे, आनंदाची होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या. कारण होळीच्या अगोदर जर तुम्ही मला घेऊन गेलात तर देहूचे लोक सुतक पाळतील. आनंदाची होळी धुलीवंदन या महाराष्ट्रामध्ये साजरं होणार नाही. होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या आणि मग देवा तुम्ही मला बिंदास घेऊन जा. जगाचा बाप 2 दिवस तुकोबरायांच्या घरी मुक्कामाला थांबला. होळी झाली, धुलीवंदन झालं. सकाळी सकाळी देवानं सांगितलं, तुकोबराया बरोबर 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखाली या, आपल्याला वैकुंठाला जायचंय. सकाळी तुकोबराया उठले, गावात गेले, सगळ्या गावाचा निरोप घेतला. गावातल्या लोकांना सांगितलं, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता येणं नाही, जाणं नाही, बोलणं तर दूरच राहिलं. आता मी कायमचा वैकुंठाला निघून चाललोय, मी परत कधीच आता या देहूमध्ये येणार नाही. म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी माझी बोलवण करण्याकरता चला. आणि मी गेलो की आपल्या घरी निघून या. सकळ ही माझी बोलवण करा, परतोनी घरा यावे तुम्ही, परतोनी घरा यावे तुम्ही. सगळ्यांनी माझी बोलवण करण्याकरता चला. मग बरोबर 12 वाजता तुकोबराय नांदुरकीच्या झाडाखाली आले. तुकोबरायांचा वैकुंठ गमनाचा सोहळा बघण्याकरता यमलोक, चंद्रलोक, इंद्रलोक सगळेजण त्या ठिकाणी आले होते. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा गरुडावर बसलेला होता आणि देवाने आकाशवाणी केली, वाडे वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावे. तर तुकोबराया वेळ झाला, आता चला. चला म्हटल्याबरोबर देवतल्या सगळ्या लोकांनी आकाशामध्ये बघितलं तर त्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा दिसले. देवतले लोक म्हटले, महाराज तुमच्यामुळे आज साक्षात आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. देहूमध्ये असताना आम्हाला तुमची किंमत कळाली नाही, पण तुम्हाला घेण्याकरता आज जगाचा बाप आलाय. मग त्यावेळेला देहूतले लोक म्हटले, महाराज आमच्याकडून जर काही चुकलं असेल आम्हाला माफ करा आणि जाता जाता आम्हा सगळ्या देहूकरांना काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबरायांनी आशीर्वाद दिला, कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, द्या माझे वचन, द्या माझे वचन, आशीर्वाद तुमचं कर्म धर्म सगळं काही कल्याणकारी असो असा त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने आपले हात पुढे केले, उभारोनी बाहे विठोपाल विठो आहे. सांगितलं, तुकोबराया खूप वेळ झाला, आता तरी चला. आता चला देव म्हणतायत, पण देव होते गरुडावर बसलेले आणि गरुड म्हणजे काही चिमणी एवढा नव्हता. गरुड म्हणूनही पाखरू, त्याची उंची साधारण 6 ते 7 फूट उंचीची इतकी. आता देव चला म्हणतायत, पण इतक्या उंचावर तुकोबरायांना जाता येत नव्हतं. इंद्रलोक, ब्रह्मलोक, चंद्रलोक सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. देव चला म्हणतायत, इतक्या उंचीवर तुकोबरायांना जाता येत नाही, करायचं तरी काय? तिथे मृत्यू लोकाचा स्वामी यमराज तिथे आला होता. यमराजाने विचार केला, मृत्यू लोकातली एकही शिकार, एकही मनुष्य आपला देह घेऊन अजूनपर्यंत स्वर्गामध्ये गेला नाही, पण तुकोबराय मात्र आपला देह घेऊन वैकुंठाला चालले. यांनी माझ्यावर विजय मिळवला. तो यमराजा त्या गरुडाच्या पुढे वनमा म्हणजे आडवा झाला आणि त्या यमाच्या माथ्यावर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाय दिला आणि जगाला संकेत केला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. यमाच्या माथ्यावर पाय देऊन माझे जगद्गुरु तुकोबराया वरच्या भूमंडळाला गेले. आता थोडंसं 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. जे जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्याकडे मंदिर आहे, त्या तुकोबरायांना वरती नेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायांना ब्रह्मदेवाच्या जवळ आसन दिलं. पण हे आसन रामेश्वर भट्टाला मान्य नाही. रामेश्वर भट्ट म्हणजे कोण? एक काळचे तुकोबरायांचे कट्टर वैरी.
पण तुकोबऱ्या वैकुंठाला गेल्यानंतर त्या वैरानं पांडुरंग परमात्म्याला सांगावं, पांडुरंगा अहो तुम्ही आमच्या तुकोबऱ्यांना ब्रह्मदेवाच्या शेजारी आसन दिलं, अहो माझे तुकोबराया ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत आणि वैरानं तुकोबऱ्यांचं कौतुक करावं ते आरतीमध्ये त्या वैरानं म्हणावं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, माझे तुकोबराय हे ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत म्हटले. मग तिथून तुकोबऱ्यांना हलवलं आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबऱ्यांना पांडुरंग परमात्म्याने जागा दिली आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबराने त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. निळा म्हणे ब्रह्मिशान वरी लाविले निशान विठोबा रखुमा गेली पाय वाट उल्लंघिला माया घाट. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 10 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, जननी जनेसो भक्त बने दाता बने या शूर, नाही तो बरी वांज भली क्यों खाइया. माते देशाची समाजाची ईश्वराची सेवा करणारा मुलगा जन्माला घाल, नाहीतर तू वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या. आता सुद्धा आपल्या मुलांवर फक्त उत्तम प्रकारे संस्काराची गरज आहे. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे माहितीये? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो रे जो. बाई पहिल्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो रे जो. बाई सऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळा ग जो बाळा जो रे जो, संत रूपाने येईल बाळा ग जो बाळा जो रे जो. गरोदर राहिल्यानंतर ती माता हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली तर तुमची मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील, पखवाद वाजवतील, गायन करतील. पण मातांनो गरोदरपणी तुम्ही जर पिक्चरला गेल्या, मालिका जर बघितल्या तर तुमची मुलं फक्त वरातीतच नाचतील. म्हणून संस्काराला किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. बघा आज या ठिकाणी आपल्या गावाचा हा सप्ताह, ही सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उभी आहे. अपेक्षा आहे गावातली 9-10 मुलं तरी टाळकरी झाली पाहिजे. या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तरी उभी करा. कारण का सप्ताह गावातली टाळकरी ही आपल्या गावची काय असते, शान असते. आपली मुलं इथं उभी राहिली पाहिजे. वर्षभर त्यांना हरिपाठाला पाठवा, कीर्तनाला पाठवा, भजनाला पाठवा. आता इथून पुढे फक्त आपल्या मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज आहे. पूर्वीच्या काळी माता गरोदरपणी रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. काय म्हणायच्या त्या माता? एकदा मी पुढे बोलते, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मातांनी पाठीमागं म्हणायचंय. अशा जरा व्यवस्थित बसा, असं छान टाळी वाजून माझ्या पाठीमागे म्हणा. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजवू नका. बसल्या ना, जेवल्या ना सगळ्याजणी? मग आवाज मोठा काढा बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. टाळी, एक टाळी. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले. सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला. वा वा.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा किती छान म्हटलं बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. आणि ऐका महिला मंडळ, इतर दिवशी नाही उभे राहिले तरी चालतील, पण जेव्हा गावात एखादा महिला कीर्तन आहे तेव्हा 4-5 जणी तरी अशा टाळ घेऊन उभ्या राहा, म्हणजे आम्हाला पण कीर्तन करायला बरं वाटेल. आमच्या पक्षाच्या पण कोणीतरी आहेत, हा लक्षात ठेवा. इथून पुढे 4-5 जणी तुम्हाला टाळ वाजवता येतो, छान म्हणता येतं, नुसत्या मागं उभं राहिला तरी बस. या माता कशा आज सगळ्या तुळस घेऊन उभ्या आहेत, फार छान वाटलं बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 तास इतकी त्या ईश्वराची सेवा करतात, मला फार आनंद वाटला. आम्हाला सुद्धा 50% आरक्षण आहे म्हणून त्यात तुळशी कळशी घेऊन उभ्या राहिल्यात. म्हणून संस्काराला फार किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. त्यांच्या पोटी ज्ञानोबराई, तुकोबराई, संत जनाबाई, संत मीराबाई, माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा, धर्मवीर संभाजीराजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का, तर त्यांच्या मायबापांनी आयुष्यभर त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारे संस्कार. म्हणून चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवा, जेणेकरून आपली मुलं वाईट मार्गाच्या आहारी जाणार नाही. वाईट मार्ग म्हणजे कशाचा, दारू पिणं, बियर पिणं, गुटखा खेळणं, जुगार खेळणं. आज तरुण मुलं हे वाईट मार्गाला चाललेत, नको त्या मार्गाला जाऊ नका. माझे संत महात्मे म्हणतात, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नका, बियर पिऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका. एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटला, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात या देशाचा कायापालट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाली ही गोष्ट खरी आहे, पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला. तो म्हटला का, ती म्हटली सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. म्हणून देशावर प्रेम असावं, पण कधी शुद्धीमध्ये असताना. म्हणून बघा बरं, हे दारुडे माणसं दारू पिल्यानंतर गप्प बसतात का? तुम्ही कधी गप्प बसताना बघितलेत का? असे आरडाओरडा करतात, ही त्यांची चुकी नाही. ते असे का बघतात माहितीये? ऐका, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, एक वाघ आणि एक डुक्कर, 3 जण मित्र राहत होते. लक्ष आहे ना तुमचं? पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर, 3 जण मित्र राहत होते. एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट तिथेच मेला. तेवढ्यात तिथे वाघ आला. वाघानं बघितलं, आश्रयाचं झाड गेलं, जवळचा मित्र गेला, जगून फायदा तरी काय, म्हणून त्या वाघ सुद्धा त्या पोपटाजवळच मेला. पोपट मेला, वाघ मेला. तेवढ्यात तिथे डुक्कर आलं. डुकरानं बघितलं, अरे आश्रयाचं झाड गेलं, जवळचे 2 मित्र गेले, जगायचं कोणा करता, त्याचा शोक करून करून ते डुक्करही तिथंच मेलं. आता पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे 3 जण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते? पुरुष मंडळ, काय तयार होते? हळूच म्हणतात बघा, दारू. माहिती वाटतं तुम्हाला? मोहाच्या झाडापासून काय तयार होते? दारू. दारू पिली कोणी? माणसानं. ज्या वेळेला माणूस दारू पितो, दारू पिला का तो काही क्षणातच पोपटासारखा असा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. अजून जास्त चढली, गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडायला सुरुवात करतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त चढली का डुकरासारखा कुठेही गटारीत लोळत. लक्षात आलं का? म्हणून दारू पिऊ नका, वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. मातांनो, पितांनो, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार रुजवा. आजही माझ्या छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास चालू आहे. 40 दिवस त्यांनी आपल्या आयुष्याचं काय केलं हे जर आपण लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा ऐकू द्या. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव.
हर हर महादेव, हर हर महादेव। गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवान ध्वजा, गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवान ध्वजा।